नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। हो, 2-3 दिवस झालं तुम्ही बघत असाल एमपीएससी परीक्षा घेणार का? अरे कशाला? तुम्ही आपल्या अपडेटेड नसलेल्या लोकांना, खूप दिवस झालं परीक्षेपासून लांब असणाऱ्या लोकांना किंवा शिक्षक भरतीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांना, ज्या अपडेटेड नसतात अशा लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम सध्या चालू आहे। सध्या मार्केटला तेच चालू आहे। म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही एवढे व्हिडिओ बनवा, तुमचा एवढा पगार फिक्स, असं चाललेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या। मग त्यामुळे विविध कन्फ्युजन आपले वाढत चाललेले आहेत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता माझे पण सबस्क्रायबर काल एक 70-80 मेसेज आले, सर एमपीएससी परीक्षा घेणार का, एमपीएससी परीक्षा घेणार का? अरे मित्रांनो, त्याचा जीआर आलाय का? आलाय का जीआर? नाही। आणि एमपीएससी आजपर्यंत रेकॉर्ड आहे की सरळ सेवेमध्ये अजूनपर्यंत एमपीएससीने हस्तक्षेप केलेला नाही। असाच फ्रॉड तलाठी भरतीच्या वेळेस सुद्धा असंच म्हणायला लागले की तलाठी भरती एमपीएससी घेणार, विद्यार्थी गाफील ठेवण्याचं काम चालू आहे मित्रांनो। काहीतरी एखादा विशिष्ट ग्रुप, तिथे चर्चा होते की एमपीएससी कडे परीक्षा दिली पाहिजे, अमकं झालं पाहिजे, तमकं झालं पाहिजे, आणि त्या विशिष्ट ग्रुपवर एवढं व्हायरल होतं, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतं आणि विद्यार्थी सगळेच म्हणायला लागतात की एमपीएससी परीक्षा घेणार का घेणार। अरे एमपीएससी कडे ऑलरेडी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कडे ऑलरेडी एवढ्या परीक्षा आहेत की एक शेड्यूल पूर्ण करण्यासाठी त्यांना 2-2 वर्ष जातात। जर आपली परीक्षा एमपीएससी कडे गेली तर आपल्याला 4 वर्ष काय 10 वर्ष पण नोकरी भेटायची नाही। म्हणजे सरळ सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एमपीएससी सरळ सेवा परीक्षा कुठल्याच घेत नाही। राहिला विषय, आपली एक वेबसाईट आहे मित्रांनो, कोणती? महाराष्ट्र परीक्षा परिषदेची, शिक्षक अभियोगितेची। ओके, त्याला एमएससीई म्हणतात, लक्षात घ्या। काय म्हणतात? एमएससीई म्हणतात, बरोबर। महाराष्ट्र स्टेट काउन्सिल एक्झाम, म्हणजे आपली टीईटी, महा टीईटी परीक्षा, आपली एक स्पेशल अधिकृत वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, आणि त्याच्यावर आपल्याला अपडेट भेटत असतात। तिथे आपल्याला न्यूज बुलेटिन भेटत असतात, तिथे आपल्याला शिक्षक भरतीचं नवनवीन अपडेट भेटत असतं। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, इथे काय म्हटलंय, याचा अपव्यय कसा केला जातो बघा, लक्षात घ्या। आणि त्याच्यावर व्हिडिओ कसे येतात आणि ते व्हिडिओ बघून आपण किती कन्फ्युज होतो बघा, इथे लक्षात घ्या। शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे, तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेत आवश्यक ती पूर्व तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे, असे आवाहन करण्यात येत आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा परिषदेमार्फत परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे, पण परीक्षा परिषदेकडे, महत्वाचा मुद्दा इथे आहे, परीक्षा परिषदेकडे ही ऑनलाईन परीक्षा पूर्ण करण्यासाठी कॅपेबिलिटी आहे का, याची पडताळणी होत असते। त्यामुळे सध्या मार्केटमध्ये जे काही आयबीपीएस टीसीएस पॅटर्न आहे, आयबीपीएस आणि टीसीएस अशा 2 कंपन्या आहेत मार्केटमध्ये, ज्यांचं डिसेंबर मध्ये काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बंद होणार आहे। बंद होणार आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होईल किंवा बंद होईल। त्यामुळे मागच्या वेळेस 2022च्या एक्झाम मध्ये आयबीपीएस ने परीक्षा घेतली आणि यावेळेस सुद्धा ठामपणे सांगतो आयबीपीएसच परीक्षा घेणार आहे। राहिला काय विषय, एमपीएससी घेणार का आयबीपीएस घेणार? आता हा विषय इथं बंद झाला पाहिजे, लक्षात घ्या। परीक्षा कोण घेणार? आयबीपीएस घेणार। आता हे परीक्षेचं नियोजन आयबीपीएस कडे देणार का? यांना सुद्धा पॉसिबल नाही, किंवा ऑनलाईन परीक्षा घ्यायला एमपीएससी ला सुद्धा पॉसिबल नाही, कारण त्यांच्याकडे नियोजन आहे। सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात आणि सर्व परीक्षा जवळपास ऑनलाईन झालेल्या आहेत। आता ऑफलाईन परीक्षा कुठल्याच राहिलेल्या नाहीत, म्हणजे पेपरवर परीक्षा कुठल्याच राहिल्या नाहीत। महा टीईटी सारख्या पेपर, आता महा टीईटीचं पण असंच अफवा आली मित्रांनो, लक्षात घ्या। परीक्षा ऑनलाईन होणार आणि महा टीईटीचे पेपर जर बघितला, पात्रता परीक्षा असल्यामुळे त्यांनी ऑफलाईनच पेपर घेतला शेवटी। म्हणजे अशा अफवावर कृपया करून लक्ष देऊ नका, अशा अफवापासून दूर राहा आणि त्याच्यावर जे काही व्हिडिओ येतात त्याकडे सुद्धा लक्ष देऊ नका मित्रांनो। फक्त तुमचा अभ्यासावर फोकस करा। अभ्यास करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आपल्या क्लास सुद्धा चालू आहे, तुम्ही क्लासच्या माध्यमातून सुद्धा मार्गदर्शन करू शकता। डेली लेक्चर असेल मित्रांनो, मार्गदर्शन डेली असेल, तुम्हाला जर हवा असेल तर माझा हा संपर्क क्रमांक आहे,
या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून IBPS पॅटर्न नुसार, लक्षात घ्या, IBPS पॅटर्न नुसार यदा कदाचित जर ठरलंच, मध्येच काहीतरी ठरलं, म्हणजेच परीक्षे देणे जर एक्झाम घ्यायचं ठरलं, म्हणजेच आपलं या वेबसाईटने समजा महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन MSCE ने जर एक्झाम घ्यायचं ठरलं तरी त्या पॅटर्न नुसार सुद्धा आपण दोन्ही तयारी करून घेतोय विद्यार्थ्याकडून. जबरदस्त टीम आहे महाराष्ट्रामध्ये, सर्वाधिक सराव करून घेणारी आपली अकॅडमी आहे. तुम्हाला लाईव्ह क्लास तसेच रेकॉर्ड सुद्धा भेटेल, तसेच MCQ चा मारा आणि विविध परीक्षा न करता आपण याच परीक्षेवर जास्तीत जास्त फोकस केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना आगामी काळामध्ये नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. त्यासाठी हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल, IBPS घेणार का MPSC घेणार याबद्दलचं तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल ही एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.